नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता आम्ही जातोय कुठे, गायत्री मंदिरात. ते बोरीसला जातोय आम्ही. सतीदेव मातेचं मंदिर आहे. म्हणजे आम्हाला कसं ते जत्रेमध्ये काही येता आलं नाही, तर म्हटलं चला जाऊया, नारळ वगैरे फोडून येऊया. म्हटलं चला, तर आम्ही त्या मंदिरामध्ये जातोय आता. त्रिशू, ठेव आता मोबाईल, ठेव मोबाईल, ठेवून द्या आता. तू पण येते काही? हा नाही, अक्का ते जाई येलेत ना जत्रा. मग तू दखेले का बोरीची जत्रा एकदा तर दखेले? हा, अरे लग्नानंतर सांगतोय, लग्नानंतर आले होते का तू? हो बापरे, तू तर पूर्ण मॅडम सारखी दिसते काहीतरी. हा, मॅडम कशी राहते ते? जातात ना मग मॅडम अशाच राहतात ना. इकडे बघ, इकडे बघ मॅडम. टीचर सारखी दिसते ना तू. मम्मी बघ, टीचर सारखी दिसते ना काय त्रिशू? चालेल मित्रांनो, चला जाऊया आता आपण त्या बोरीसला जाऊया. म्हणजे इथून काही नाही, 6 किलोमीटर आहे वाटतं. आपण आपली बाईकच घेऊन जाऊया. ती बघा तिथं बाईक पण उभी आहे, ती बाईक घेऊन जाऊया. आजी कुठं आहे त्रिशू? ते आजी तिकडे बसलेली. तेव्हा आजीची चाय पण पिऊन झाली बघ. चालू आहे माहिरा नाही बोरीसली. तू जत्राला किती या टाइमले? हा, पगार पगार घ्यायला पण जाते आजी तिकडे. आजीला पेन्शन वगैरे भेटते ना. हा हा, ते बघ, ए काय शूज घालते. हा चालेल चालेल मित्रांनो, चला जाऊया आता आपण बोरीसला जाऊया. चला आता आपण म्हणजे त्या मंदिराकडे जाऊया आता आपण डायरेक्ट. चला, इथून 6 किलोमीटर जायचंय आपल्याला. चला तर आता बाईक घेऊन जातो मी. चला, या रस्त्याने आता सरळच जायचंय. म्हणजे इथून डायरेक्ट आपल्याला काही नाही, 6 किलोमीटर आहे फक्त. तर हे बघा, रस्ता म्हणजे एक नंबर आहे मित्रांनो. रस्त्याबद्दल काही टेन्शनच नाही डायरेक्ट. हे बघा, आजूबाजूला मस्त शेती. हे बघा, इकडे पण मस्त शेती. म्हणजे भारी वाटतं डायरेक्ट. आणि मध्येच असा रस्ता. परत म्हणजे गाव आता बरेच सिटी सारखं डेव्हलप झालंय गाव पण. आता जस्ट आम्ही गावाच्याच बाहेर आलोय आता. चालेल, चला मित्रांनो जाऊया आता. चला आता आपण. गायत्री, ते नारळ काय घेतलं? ते नारळ आणि तेच घेते, बाकी ते कितला नाही ते. हा नाही. हा त्रिशू, हा चल ना, तू पुढे चल ना. हा, काय आलं, काय पाहिजे तुला? किलोने? हा थांब, आपण आधी इथं मंदिरामध्ये जाऊया. हे बघा, सतीदेवी मातेचं मंदिर आहे मित्रांनो. इथं या मंदिरामध्ये जाऊया. इथं खूप मोठी जत्रा भरते दरवर्षी. किलोने पाहिजे? हा थांब, किलोने घेऊया. थांब, इथं मम्मी बघ काय घेते. थांबा, इथं पहिले काय काय आलं, कितला नाही ते? नारळ आणि अगरबत्ती घे ना. हा, ते पण आहे का? अरे यार, काय आलं? अच्छा, थांब ना ग शिव. हे बघा, इथे खेळणी घेण्यासाठी आता इथं काय जत्रेमध्ये आलोय का? तर ते दुकान लावलंय तिथं आणि तिथं घेते ती. चालेल, चल तथा निघून देत ना. चाल गायत्री, चल ना मग पुढे. काय पाहिजे? हा मग किलोने तिकडं आल्यावर घेऊ. चला आपण. अरे तिथं बघ, तिथं पोलीस अंकल आहेत बघ, ते बघ. चल पटकन. गायत्री, इकडे ते शूज वगैरे काढून घे. भारी वाटतं, थंड वाटतंय ना गायत्री इकडे. बघा, मस्त असं सुंदर परिसर आहे एकदम. ज्या दिवशी जत्रा असते ना, त्या दिवशी बापरे एवढी गर्दी असते ना इथं. खूप मोठी गर्दी असते. इथं नवीन बांधलंय गायत्री, बघ इथं ना. जिथे जेवढं तुला ते जंगल दिसतंय ना पूर्ण, हे सगळं ते मक्के काय लावलंय ना, शेती केली ना, तिथं असते पूर्ण जत्रा भरलेली. हा थांब, मला शूज काढून घेऊ दे. चला तर जाऊया आता आतमध्ये जाऊया आपण. नारळ वगैरे फोडून घेऊया. काय आलं त्रिशू? तिचे तिचे चप्पल काढले. चालेल, चल तेव्हा तिथं नारळ वगैरे फोडून घे मग. चल, हा मम्मीला फोडून दे ना नारळ. सतीदेवी मातेचं मंदिर आहे. आधी नारळ फोडून घे ना काहीतरी, मग आतमध्ये जायला. नाही ना, आधी नारळ फोडायला लागतं ना. ये इकडे, नारळ फोडून घे. त्रिशू, इकडे चल चल पटकन, नारळ फोडून घ्या आधी. हे बघा, आपण बाबू बघा किती मस्त आहे. हा त्रिशू, असं कुणाचं पण नाव घेत जाऊ ना.
हे बघा इकडे सगळी जत्रा भरलेली असते मित्रांनो, म्हणजे ती जत्रा येईपर्यंत ना हे पूर्ण खाली होऊन जाते जागा. ही बघा जेवढी पण शेती आहे ना पूर्ण खाली होऊन जाते इथं. असं मंदिराच्या समोरचा परिसर आहे. आणि इथं नारळ. हा काय आलं, फोड ना तुझ्या हाताने. हा मग काय आलं, मी फोडू? हा चालेल, घे मग मी फोडतो. कुठे फोडायचंय? हा तुझ्या डोक्यावर. हे घे पकड. काय पण मजाक करतात ना भूषण, कुठे पण. व्यवस्थित पकड ना ते. कुठे फोडू? इथं 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 पडा ना. इकडे ना. पाणी घे थोडं हातामध्ये. पाणी हा पी 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 पी. हा कर. चला तिथं ते ओटी वगैरे ठेवून देतात. आता काय ओटी वगैरे घेतली आहे ती जागा आहे तरी. त्रिशू इकडं हो, पाया पडून घे. ते बघा त्रिशू तिथं पाया पडते. हे बघा सत्य मातेचं मंदिर. खूप म्हणजे खूपच भारी देवस्थान आहे मित्रांनो. हा घे. पडले त्रिशू, पाया पडले. तू पड गायत्री आता. म्हणजे इथं शांतता ठेवायला लागते मित्रांनो, म्हणजे मोबाईल वगैरे अलाउड नाही. परमिशन घेतली आहे आपण त्यासाठी, कारण की बऱ्याच वर्षानंतर आलो तर आम्ही इथं. अगरबत्ती वगैरे लावता येते. पाटील त्रिशू तो ते अगरबत्ती वगैरे करतायत. जत्रेला तर काही येता आलं नाही आम्हाला. म्हटलं चला आता, मुंबईला असतो ना आम्ही तिकडे जॉबला. हां म्हटलं चला आता जाऊन येऊया म्हटलं. दरवर्षी येतो म्हणजे आम्ही तसं. खूप असं सुंदर परिसर आहे मित्रांनो इथं. त्रिशू अगरबत्ती बाहेर लावायला लागेल का तिथं? हां ती लाव तिथं. नाही राहू दे, थांब मम्मीला लावून घेऊ दे अगरबत्ती. हे बघा इथं सर्व ते फोटो वगैरे लावलेले तिथं. आपलं सती मातेची जी आई आहे ना, त्यांचा जन्म वगैरे कसा झाला काय नाही त्याच्याबद्दल सर्व माहिती सांगितली इथं. त्रिशू इकडे हो. नाही नाही एक मिनिट. हां अच्छा एक मिनिट. खूप म्हणजे खूपच थंडगार वाटतं मित्रांनो इकडे. म्हणजे एवढं दरवर्षी येतो मित्रांनो मी. असं नाही की बाबा मी कधीच, म्हणजे जेव्हा पण गावी येतो ना मी तेव्हा या मंदिराला नक्की भेट देतो, कारण लहानपणापासूनच आपली श्रद्धा आहे या मंदिरामध्ये. कसं वाटतं काय ते? मस्त वाटतं ना? हां छान वाटतं ना? खूप भारी वाटतं माहिती आहे का असं. तेव्हा तिथं सगळं ते मातेचा परिचय वगैरे सर्व दिलेला आहे. त्यांचा जन्म वगैरे गरीब कुटुंबात झाला, एका शेतकरी कुटुंबात, या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलेलं आहे. त्रिशू बघा, त्रिशू नुसते पाया पडते, प्रत्येक ठिकाणी पाया पडते. हे बघा, ते बघा. हे आपल्या लहानपणापासून तिला दिलेले संस्कार आहेत मित्रांनो. अरे वाजव काहीतरी ते. बस बस एकच वेळा वाजव. घे तिला वरती पकड ना. वाजू दे, वाजू दे ना ते वरती, वाजव ना. वाजव त्रिशू. ओ बापरे. बस बस बस. चला आता बाहेर चला. चला चला मित्रांनो, आता ते नारळ वगैरे तर आपलं फोडून झालेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा आता हे नवीनच बांधकाम केलं आहे, नाही तर आधी नव्हतं. हे काय धरती निखिल देवरे माजी अध्यक्ष यांच्या प्रयत्नाने सतीदेवी मंदिर येथे सभागृह बांधण्यात आले. साचा सभागृह बांधण्यात आले. खूप असं सुंदर वातावरण आहे. आणि मेन म्हणजे इकडचा बाजार पण आहे आज. आज काय मंगळवार आहे ना काहीतरी. आज मंगळवारचा बाजार भरतो वाटतं बोरीसचा. चालेल चला, तुम्हाला ते बाजार पण दाखवून देतो मी. हां आज मंगळवार आहे ना, देवीचा वार आहे आज. जेव्हा जत्रा असते ना गायत्री, बापरे इथं चालायला सुद्धा जागा नसते. एवढी गर्दी असते, डायरेक्ट चालायला जागा नसते. डायरेक्ट जेवढं तुला एवढं लांब बघ, तिकडे एवढं लांब दिसतंय ना, तिथं पूर्ण ते पालखा वगैरे, ते परत ते हॉटेल वगैरे सर्व असतात इथं. हां इथं हां गेट खुललेला असतो, तो गेट खुललेला असतो. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण पुतळा आहे तिथं.
ते बघा पिता महादेवा तेव्हा खेळायला लागली इथं आता. त्यांच्याकडनं मित्रांनो परमिशन घेतली होती की म्हटलं मी थोडंसं व्हिडिओ शूट करून घेतो, कारण की अलाउड नाही ॲक्च्युली तिथं मोबाईल वगैरे, पण मी त्यांच्याकडनं परमिशन घेऊन घेतली होती. चालेल मित्रांनो, चला जाऊया आता, आपण घरी जायचं आहे आपल्याला. जाऊया ना काहीतरी घरी आता. हां चालेल, चला जाऊया आता घरी, कारण की आता ते नारळ वगैरे घेतलं, ते पैसे पण द्यायचे आहेत. ते ओटी वगैरे दिली, काय ते नारळ आणि अगरबत्ती दिली, त्याचे 70 रुपये झालेत. ते ओटी वगैरे दिली. आता इथं नारळ फोडून झालं आहे आपलं. चला तर मित्रांनो जाऊया आता, घरीच जाऊया आता. त्रिशू ते ऐकतच नाही आहे बघा, ती खेळायला लागली तिथं. चालेल मित्रांनो, चला जाऊया घरी आता आपण. चला मित्रांनो, आता दर्शन वगैरे घेऊन झालोय, आता चला जायचंय आता घरी. बस ना काहीतरी तू शूज. तर इथं पण मस्त बाजार भरलाय बघा आज मंगळवारचा इथं बाजार भरलेला आहे. म्हणजे भारी वाटतंय आज. नाही तर पहिले इथं बाजार नाही भरायचा, आता बाजार भरायला लागला इथं. खूपच सुंदर असं गाव आहे मित्रांनो बोरीस. खूप भारी वाटतं म्हणजे इकडे आल्यावरती. पण ते ग्रामपंचायत वेगळी आहे, इथं पोलीस स्टेशन पण आहे. छोटंसं गाव आहे पण तरी भारी आहे. हाय तिथं मित्र पण दिसतात मला, ते भाजीपाला विकताना, ते पण बघू आता आपण. तिथं जाऊया आता. चल गायत्री, त्यामध्ये आजीचे पैसे द्यायचे, 70 रुपये द्यायचे आधी. गायत्री नारळ कुठे गेलं? नारळ हा त्रिशू नाही, आता नाही घ्यायचे, आता जायचंय आपल्याला. तू ऐकत जा त्रिशू. चल दे काहीतरी पैसे दे, ते पैसे देऊन दे. त्रिशू तुला मँगोवाली आईस्क्रीम खायची आहे ना? मँगोवाली आईस्क्रीम खायची की लस्सी प्यायची तुला? तुझ्याकडे किती किलो नाही त्रिशू? ऐक, हे दे काहीतरी, त्यांचे पैसे देऊन दे. हे बघा इथं मध्येच रस्त्यावरती थांबून घेतलं. आता त्यांना ते पपई खायची, ते बघा इथं त्या पपाया वगैरे दिसल्या त्यांना. आता हे काय आपलं ओळखीचे नाही, पाळकायची म्हणजे ओळख नाही, पाळक नाही आपलं, कसं काय पपई घेणार तिथून माणूस? तेव्हा नुसतं पिकलेल्या पपई आहेत तिथं. ते गायत्री बोलते की मला ते पपई घेऊन द्या, म्हणजे काढून द्या म्हणजे तिथून. आता काय आपल्याला चोरी करायला आवडत नाही, आता कसं काय घेणार बरं तिथून पपई वगैरे? कोणी बघितलं आपल्याला पपई वगैरे काढताना, ते किती ओरडणार. गायत्री नको, असं नको काढू, त्यापेक्षा विकत घेऊन खाऊन घेऊ. चल चलावं नाही, कोणी बघितलं तर. ए तिला पकड गायत्री, गाड्या वगैरे येत आहेत, तिला पकड, गाड्या येत आहेत. हे बघा इकडे पूर्ण शेतीचं वातावरण आहे, सॉरी शेतीचं वातावरण म्हणजे आपलं पूर्ण शेती इकडे. हे बघा पावसामुळे बरंच नुकसान झालं मित्रांनो, इकडे गारपीट झाली होती ना, तर म्हणजे बरंच नुकसान झालं इकडे. आता मला नाही वाटत इथं म्हणजे कोण असेल तिथं. बघतो एखादी पपई आणण्याचा प्रयत्न करतो मी, पण ते बरोबर वाटत नाही मला तिथून आणायची पपई वगैरे. जर कोण दिसलं असतं ना, त्यांना सांगून घेतली असती पपई. बघतो कोण माणूस आहे का तिथं, त्यांना विचारतो मी आणि ते पपई वगैरे घेऊन येतो. हा पूर्ण हायवे सारखा रस्ता झाला आहे मित्रांनो. वाटणार का गावातला रस्ता आहे बघा, पूर्ण मेन हायवे सारखा रस्ता झालेला आहे. काय आलं हे, कस काय तोडून आणा काहीतरी? अरे पण तिथं कोणतरी माणूस पाहिजे ना. हा अरे हो, खराब होत आहेत बरोबर आहे, पण तिथं कोणतरी माणूस पाहिजे ना. आपण घेतला असता ना मग. हा मग येऊन जाईल म्हणे माणूस. जाऊ दे, चल जाऊया घरी, चल. ते पपई वगैरे, अरे का म्हणजे आपलं ओळखीचं नाही ना ते शेती, देसी. चला मित्रांनो, बघतो मी ट्राय करतो, माणूस आहे का तिथं विचारतो त्यांना आणि ते पपई घेतो. चला आता ते पपई वगैरे घेऊन जाऊया आता घरी. चला चालेल मित्रांनो, चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. बाय बाय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चल बाय बाय कर गायत्री. राहू दे, खेळू दे त्याला माती. बाय बाय मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.